पण तुझ्या आईबाबांचं काय, म्हणजे पहिल्यापासून त्यांचा सपोर्ट होता का? कसं त्यांनी तुला, आय मीन, हां कशी झाली ती सगळी नात्यांमध्ये होतच असतं ना हां पुढे मागे. हां आणि आता तू एकटी पण राहतेस, हं, तर मुलीनी एकटं राहणं हे हं. आईवडिलांना पसंत आहे का? आणि कसं त्यांचं तुझ्या जर्नी बरोबर त्यांचा जर्नी कसा झाला? व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी. म्हणजे एकतर मला असं खूप वेळा आई बाबा बघतीलच, पण मला असं खूप वेळा वाटतं की मी चूक आहे. म्हणजे आय एम अ मिस्टेक दॅट दे मेड. म्हणजे ते अच्छा झालं का, बरं बरं असं झालं असणार आहे. कारण त्याच्या लग्नाच्या 1 वर्षात मी झाले. माझी आई खूप फनी आहे. ओके, अँड दिस इज वन ऑफ माझं एक स्पेशल आहे, मेरा बाप मिडल क्लास. त्याच्यात हा जोक आहे की त्यांचं लग्न झालं ना, तर आईनी 1-2 महिन्यात माझे बाबांचं वजन इतकं वाढलं की लोक असते की काय एवढं कसं मानवलं तुला लग्न. तर लोकांनी विचारलं की तू काय करतेस नेमका. तर ती म्हणली मी जेवण बनवते. कशात बनवते? म्हणजे डालड्यात जेवण बनवते. ती सगळं जेवण, कारण ती कधी किचनमध्ये गेली नसेल आणि आपण सणांना वगैरे ते गुलाबजामुन आपण त्या वनस्पती घीमध्ये बनवतो, तर ही जेवण डालड्यात बनवायची. त्यामुळे माझा बाबा जाड झाला होता. तर ज्या व्यक्तीला भाजी-पोळी कशात बनवायची हे कळत नसेल, तिला हे कुठून आलं कसं कळत याचा मला खूप प्रश्नच येतो. मला असं वाटतं मी आय वॉज अ मिस्टेक असं मलाच वाटतं. अँड इट्स अ जोक. आय डोंट मीन टू डिमीन माय पेरेंट्स. पण सो मला त्यांनी आजी-आजोबांकडे ठेवलं अख्खं आयुष्य. म्हणजे 12 वर्षापर्यंत मी आजी-आजोबांकडे वाढले. सो आय हॅव बीन अन इंडिपेंडंट चाइल्ड सिन्स देन. आणि ते असं म्हणायचं की हे तुझं आयुष्य आहे. आम्ही तुला दाखवणार की इथे खड्डा आहे. त्या खड्ड्यात तू पडायचं की नाही ते तू ठरव. कारण पडल्यावर पण तूच बाहेर यायचेस. आम्ही तुला सांगणार ते बघ तिकडनं बाहेर येत. मग तुला कसं यायचं ते तू ये. तर ते म्हणजे दे नेव्हर स्टॉप्ड मी फ्रॉम एनिथिंग. त्यांनी मला सपोर्ट जरी नसेल केला की हां नाटक कर किंवा अमुक कर, पण नको करू नाही म्हटलं. आय थिंक दॅट इज अ बिगेस्ट सपोर्ट. आणि मला खूप इंडिपेंडंट लहानपणापासून बनवलं. म्हणजे ते म्हणायचे अभ्यास करायचा का नाही तू ठरव ना. परीक्षा तुझी आहे ना, पेपर तू लिहिणार आहे, फेल झाली तर तू फेल होणार आहे, आम्हाला काय. सो देन यू बिकम मोर रिस्पॉन्सिबल. मी जेव्हा 25व्या वर्षी घरही सोडलं तेव्हा तेच माझं म्हणणं होतं की मी एका टाईप ऑफ घरात राहते. म्हणजे माझ्या फॅमिलीचं एक स्ट्रक्चर आहे. ते स्ट्रक्चर मी मोडून जर लग्न करून दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये गेले तर मला काय हवंय ते मला नाही कळणार. मेरे को दाल आटे का भाव ही नहीं समझ में आएगा की आलू कितने में मिलता है मुझे पता ही नहीं चलेगा. लॉन्ड्रीमध्ये मशीन कधी आपण लावतो हेच नाही कळणार. त्यासाठी मला एकटीला राहायचं होतं की ॲटलिस्ट मला काय आयुष्यात काय लागतं, वरण-भात कसा बनवतात, तांदूळ किती रुपयाला येतात, मग वरण कसं खराब होतं, फ्रीजमध्ये कसं ठेवावं लागतं, कपडे कधी धुवावे लागतात म्हणजे ते परत वापरता येतात, इस्त्रीला कसे द्यायचे, मग ते मोजायचे कसे, हा व्यवहार तुम्हाला घरातनं बाहेर पडल्याशिवाय नाही कळत. सो इवन देन दे सपोर्टेड मी. म्हणजे तेव्हा पण माझ्या बाबांनी मला सपोर्ट केलं की हां आपण घर घेऊ, तू राहा. सो कधीच असं नव्हतं की ओ गॉड व्हॉट इज दिस नॉनसेन्स. हे मला तरी माझ्यासमोर तरी त्यांनी नाही केलं. ऑफकोर्स त्यांच्या मनात झालं असेल, कारण ते टिपिकल मिडल क्लास SBIमध्ये काम करणारे आई बाबा आहेत तू बिचारे. एकुलती एक मुलगी नाही, मला लहान बहीण आहे. पण तिला तर मी पेव्ह करून दिलं ना सगळं. तिच्या दृष्टीने चांगलं झालं तिला. आणि ती चिल आहे, ती आईबाबांवर राहते. शी इज अन इव्हेंट्स मॅनेजर. हो. सो ती तिचं करत असते. सो मोठा माणूस असतो ना त्याला लय फटके पडतात. त्यांनी तुला चांगलं सपोर्ट केलं. हो डेफिनेटली. म्हणजे आय एम व्हेरी लकी टू हॅव दॅट सेट ऑफ पेरेंट्स. म्हणजे तेव्हा मला असं वाटलं असेल काय आई बाबा आहेत, कसे मारतात मला, पकडून धुतात सगळं. एक मारलीची गोष्ट. सो मला ही गोष्ट एवढी आठवते कारण लहान मुलांचे डॉक्टर होते, डॉक्टर आठवले. त्यांचं नावही आयरॉनिकली आठवलेच आहे. दादरला सेंट्रल साईडला कुठेतरी. आणि मी 4 वर्षाची, मी 5 वर्षाची असेन आणि माझी बहीण 1-1.5 वर्षाची, मी 6 ती 2 असं काहीतरी. सो ते पूर्ण दिवस ते तुमचं सगळं करतात ना, आय टेस्ट, हे टेस्ट, ते सगळं टेस्ट करतात. मग संध्याकाळी ब्लड टेस्ट होते आणि ते ब्लड टेस्ट जवळजवळ 1 टुचूक असं, आणि ते मग त्यांच्या त्या काचेच्या प्लेटवर घेतात. तर माझ्या पुढची मुलगी रडायला लागली. ती रडायला लागली म्हणून मी रडायला लागले, माझी बहीण रडायला लागली. ठीक आहे, आता मी म्हणलं मी नाही. तर माझ्या बाबांनी मला इतकं मारलंय तिथे की माझ्या तोंडातनं रक्त आलं. इतकं मारलं माझ्या बाबांनी. आणि मी ते रक्त दिलं नाही. नंतर मग ते एका लोकल डॉक्टरकडे GPकडे जाऊन ते ब्लड टेस्ट केलं. बट मला ट्रेनमध्ये आई म्हणली एवढं करण्यापेक्षा तिकडे एक सुई टोचून काढलं असतं. सो दॅट हॅज बीन माय जर्नी. म्हणजे मला खूप मारलंय, धड पकडून धुतलंय, मारलंय, सगळं झालंय. कशाबद्दल तू अशी एवढी रिबेलियस, नटोरियस होतीस का? आय वॉज रिबेलियस. आय विल नॉट से नो. म्हणजे मला नाही म्हटलं की मी तेच करायचं, की मला हे करायचंच आहे, आता तुम्ही काय वाटेल ते करा. म्हणजे मी 3रीत असताना माझा वाढदिवस होता, रविवार होता, आणि त्याने मला अभ्यास कर.
मला आला राग. आणि माझा जुलैमध्ये असतो वाढदिवस, मग ते फ्रेश असं त्यांचा वासही गेलेला नसतो, असे नोटबुक्स होते नवीन. तर मी सगळे नोटबुक्समधून फाडले रागात. आणि मी अख्खं 3रीचं वर्ष त्या अर्ध्या पत्रावळ्यांवरती काढलं. बापरे. बट हां, म्हणजे माझे बाबाही रागीट होते. त्यामुळे ते काही पहिलं म्हणजे मी कधी कंप्लेनही केली ना, म्हणजे खेळता खेळता बाबा यांनी असं केलं की बाबा खाली येऊन पहिले मला मारायचे. म्हणायचं कशाला खेळली त्यांच्यासोबत. सो मी फटके लय खाल्लेत, खूप फटके खाल्लेत आयुष्यात. बट आय हॅव लॉट ऑफ लव्ह फॉर माय फादर. कारण आपल्याला कळायला लागतं की ह्या व्यक्तीलाही माहिती नाही आहे काहीच. ते पण त्याच्यातनंच निघालेत, त्यांना पण तेच झालं असणार. ही वॉज द ओल्डेस्ट सन. त्यांनी त्याच्या मागे 4 छोटी भावंडं ही ओनली होती. न्यू दॅट मच. सो यू कांट ब्लेम हिम. अँड ही इज बीन अ व्हेरी लव्हिंग फादर. सो त्यांनी प्रेमापोटीच मारलं असेल मला. तेव्हा मला असं वाटलं की काय मारतोच आता माझा बाप मला, असं वाटलं असेल. बट आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझे हे आईबाबा माझ्या आईबाबा म्हणून मिळालेत. कारण दे हॅव ऑल्सो सपोर्टेड मी. खूप शिकलीस ना तू. आणि हो, नसतं मारलं तर मी नसते झाले ना ॲक्टर. ते पण आहे ना की मग मी जॉबच केला असता, SBIमध्येच कुठेतरी कारकून म्हणून बसले असते. ते हे जे धक्कामुक्की झाली त्याच्यातनं मी आज इथे येऊन बसले. त्याच्यातनं मी काहीतरी सीक केलं. मला स्पिरिच्युअलिटी दिसली, मला नाटक दिसलं, मला फिल्म दिसली, मला व्हॉइसिंग दिसलं. कारण ते कुठेतरी आउटबर्स्ट काढायचं होतं, त्याच्यातनं ते सगळं निघालं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.